Hello dear students, today I will talk on mineral absorption in plant. Friends, in last lecture we have discussed on transpiration, guttation and even other physiological processes related to the or they showing relationship between water and plant. In this lecture we will talk on mineral absorption in plant. See friends, uh, during the absorption of water, okay, first phenomenon we observed, that is simply water is absorbed by the roots inside the plant by the root hair regions, right? And for absorption the different phenomenons or different mechanisms are responsible for absorption of water. So in this, the leading role for absorption of water is ट्रान्सपिरेशन पूल थेरी. बरोबर, ट्रान्सपिरेशन पूल थेरी ही जास्तपणे त्या ठिकाणी कारणीभूत आहे वॉटरला ॲब्झॉर्ब करण्यासाठी. त्यासोबतच रूट प्रेशर थेरी असेल, डिफ्युजन असेल, ऑस्मॉसिस असेल किंवा इतर सगळे काही फॅक्टर्स त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहेत. आणि या सगळ्याच्या थ्रू वॉटर जे आहे ते अगदी हाईटवरती किंवा जे काही जितकी काही प्लांटची हाईट असेल त्या एरियल पार्टपर्यंत हे वॉटर जे आहे ते ॲब्झॉर्ब करून पोहोचवलं जातं. ओके, आता या मेकॅनिझममध्ये फक्त वॉटरच ॲब्झॉर्ब केलं जाते का? नाही, तर या वॉटरसोबतच इतर बाकीचे जे काही मिनरल्स आहेत, न्यूट्रियंट आहेत, सॉईलमध्ये सोल्युबल असणारे न्यूट्रियंट म्हणा त्याला किंवा मिनरल्स म्हणा, दे आर ऑल्सो ॲब्झॉर्ब अलॉंग विथ दिस वॉटर अँड हेन्स वी कॉल्ड इट इज असेंट ऑफ सॅप. म्हणून आपण त्या कॉन्सेप्टला काय म्हटलं आहे? असेंट ऑफ सॅप असं म्हटलेलं आहे. का? तर सॅप मीन्स व्हॉट, की वॉटर विथ मिनरल्स. बरोबर, तर वॉटर जे आहे ते फक्त वॉटर त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब होत नसून त्यासोबतच हे जे काही मिनरल्स आहेत किंवा जे काही घटक आहेत, फर्टिलायझर्स आपण ज्याला म्हणू, हे सर्वच त्या वॉटरमध्ये सोल्युबल होऊन प्लांटमध्ये ॲब्झॉर्ब होतात. पण मग वॉटर ॲब्झॉर्प्शन आणि मिनरल ॲब्झॉर्प्शन हे थोडेसे काही डिफरंट फेनॉमिनॉन आपल्याला पाहायला मिळतील. सो वॉटर ॲब्झॉर्प्शन अँड मिनरल ॲब्झॉर्प्शन फ्रॉम दी सॉईल, दे आर टू डिफरंट प्रोसेसेस. आता ह्या काही वेगवेगळ्या होणार नाही, एकसोबतच होणार आहेत थोड्याफार प्रमाणामध्ये, पण मात्र त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे काही मेकॅनिझम आपल्याला सांगता येतील. का? तर आयन्स किंवा मिनरल्स जे आहेत या मिनरल्सला काही वेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला मिळतील. वॉटरची जशी काही प्रॉपर्टी आहे, फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी, त्याप्रमाणे मिनरल्सवरती सुद्धा आपल्याला काही प्रॉपर्टीज पाहायला मिळतात. सो मिनरल ॲब्झॉर्प्शन फ्रॉम द सॉईल इट टूक प्लेस इन द फॉर्म ऑफ आयन्स. बरोबर, आयन्सच्या स्वरूपामध्ये हे जे काही मिनरल्स आहेत हे सॉईल सोल्युशनमध्ये प्लांटमध्ये ॲब्झॉर्ब केले जातात. अँड दे आर मोस्टली ॲब्झॉर्ब थ्रू द मेरिस्टमॅटिक रिजन ऑफ द रूट. ओके, सो इट इज नियर टू द टिप बिसाइड दी रूट हेअर रिजन. मेरिस्टमॅटिक रिजन जो आहे त्या मेरिस्टमॅटिक रिजनकडनं हे जे आहे ते ॲब्झॉर्ब केले जातील. सम मे बी ॲब्झॉर्ब बाय अदर पार्ट ऑफ द रूट्स और बाय फोलियर वेज. बरोबर, किंवा बाय द लिव्स इफ स्प्रेड ऑन द लिव्स. म्हणजे आपण आता बघा काही मायक्रोन्यूट्रियंट्सचा स्प्रे प्लांटच्या फोलियर स्प्रे आपण प्लांटवरती करत असतो. म्हणजे काय करतो आपण, काही मायक्रोन्यूट्रियंट जे आहे त्याची फवारणी करतो सरळ सरळ प्लांटवरती, आणि मग ते मायक्रोन्यूट्रियंट प्लांटच्या लीफमध्ये सुद्धा डायरेक्टली ॲब्झॉर्ब केले जातात. तर वेगवेगळ्या मार्गानं हे मिनरल जे आहेत ते प्लांटमध्ये ॲब्झॉर्ब होतात. आणि मग यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द रूट सेल इज सिलेक्टिवली परमिएबल. राईट, प्लाझ्मा मेम्ब्रेन हे कसं आहे, सिलेक्टिवली परमिएबल आहे. आणि मग अशा वेळेला वॉटर बऱ्याच वेळेला जे आहे ते डिफ्यूज होईल किंवा ऑस्मॉसिसच्या थ्रू सहजासहजी ट्रान्सफर होईल, पण मग मात्र त्या ठिकाणी मिनरल्सला किंवा आयन्सला रिस्ट्रिक्शन आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर की नाही? बघा आता कसं झालं, प्लांटची जी काही सेल आहे किंवा रूटमध्ये असणाऱ्या ज्या काही सेल्स आहेत त्या सेलमध्ये वॉटर इझिली काय होईल, बाय दी ऑस्मॉटिक पोटेन्शियल इट विल इझिली ट्रान्सलोकेट. बट मिनरल्स आर रिस्ट्रिक्टेड किंवा मिनरल्सला त्या ठिकाणी प्लाझ्मा मेम्ब्रेनवरतीच अडवलं जाईल. आणि मग अशा वेळेला जे काही आवश्यक आहेत, जे काही मिनरल्स आवश्यक आहेत, ज्याचे आयन्स त्या ठिकाणी मॅच होतील, अशाच आयन्सला मिनरल्सला ॲब्झॉर्ब केलं जातं किंवा पास केलं जातं प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या थ्रू. ही महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे. अँड देअरफॉर वॉटर ॲब्झॉर्प्शन अँड मिनरल ॲब्झॉर्प्शन्स आर द टू डिफरंट फेनॉमेनॉन्स.
Okay, so all ions of the same salt, they are not absorbed at the equal rate, but they are unequal absorption of ions. मग प्लांटमध्ये याप्रमाणे सगळे जे काही आयन्स आहेत, या सगळ्या आयन्स त्या सेम सॉल्टमधले आयन्स हे एका वेळेला ॲट अ टाईम एकाच रेटनं ॲब्झॉर्ब होणार नाहीत. वेगवेगळे आयन्स आहेत ते वेगवेगळ्या पोटॅन्शियलचे असल्यामुळे वेगवेगळ्या रेटनं ॲब्झॉर्ब केले जातील. ओके, लक्षात आलं असेल तुम्हाला. कारण की आता हे मॉलिक्युल्सवरती आलं. वॉटर मॉलिक्यूल वेगळं आहे आणि आयन्स पार्ट वेगळा आहे. ओके, देन द डे पार्टिकल्स इन दी सॉईल दे आर present in the form of colloids, and the micelles of colloidal particles are negative charge particles. These charges are balanced by the positive charges cations takes place or take up from soil solution. So these ions they have positive negative charge, आणि मग या चार्जमुळे किंवा इलेक्ट्रिक ज्याला ज्याच्यावरती आपल्याला चार्ज पाहायला मिळतो त्या सर्व काही गोष्टी विचारात घेऊन मग या मिनरलचं ॲब्झॉर्प्शन प्लांटमध्ये झालेलं आपल्याला दिसतं. आता साधं सोपं बघा, त्याचं मेकॅनिझम जर बघितलं आपण कशा पद्धतीने मग हे मिनरल जे आहेत हे प्लांटमध्ये ॲब्झॉर्ब केले जात असतील. नो डाऊट वॉटरमध्ये सोल्युबल होणार आहेत ती, पण तरीसुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती ही सगळी काही रिस्ट्रिक्शन येतात. प्लाझ्मा मेम्ब्रेन कोणत्याही डायरेक्ट घटकाला तिथं अलो करत नाही. दे आर सिलेक्टिव्हली परमिएबल ओनली. सो इन दिस एंट्री ऑफ सोल्यूट्स or minerals through the plasma membrane, they may be by 2 or 3 ways. First is simple diffusion. Simple diffusion म्हणजे आतमध्ये आयन्सचं जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा मग आपण ज्याला म्हणू सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याच्यावरती डिपेंडंट आहे. बरोबर, जसं की फॉर एक्झाम्पल सॉईलमध्ये मिनरलचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर साहजिकच डिफ्युजनच्या थ्रू फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन या मिनरल्सचं एक्सचेंज झालेलं आपल्याला दिसेल, ट्रान्सपोर्ट झालेला दिसेल, मुवमेंट आपली त्याच्यात दिसेल. दुसरं आहे फॅसिलिटेड डिफ्युजन, आणि तिसरं आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता याच्यामध्ये फर्स्टली सजेस्टेड दॅट ट्रान्सपोर्ट इज अलॉंग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट विदाउट निग्लेक्टेड मेटाबॉलिक एनर्जी इन द प्रोसेस, बट प्रिडॉमिनंटली मिनरल ॲब्झॉर्प्शन इज ॲन ॲक्टिव्ह प्रोसेस. दोनही प्रकारे या ठिकाणी ही ॲब्झॉर्प्शनची प्रोसेस झाली आपल्याला पाहायला मिळते. एक आहे मग पॅसिव्ह प्रोसेस किंवा पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन, आणि दुसरं आहे ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन. बघा आता एक वन बाय वन आपण पाहूया. आता पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय, या ठिकाणी आपण आधीच बघितलं की पॅसिव्ह म्हणजे काय, की त्याला कोणत्याही प्रकारची एनर्जी किंवा त्याप्रमाणे एनर्जी मॉलिक्युल्स त्या ठिकाणी खर्च न होता ती मोमेंट किंवा ती रिॲक्शन घडून आणली जाते. दॅट इज वी कॉल्ड एज द पॅसिव्ह रिॲक्शन. सो पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑफ मिनरल सॉल्ट इन विच when the concentration of mineral salt is higher into outer solution than in the cell sap of the root cell. म्हणजे सिम्पली बघा, आता कॉन्सन्ट्रेशनचं फ्लक्च्युएशन आहे म्हणजे रूट प्लांटचं जे काही रूट आहे त्या रूट सेलचं कॉन्सन्ट्रेशन आणि आउटर साईडच्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सॉईल सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन यामध्ये ज्या वेळेला तफावत आपल्याला पाहायला मिळेल, at that time the mineral salts are absorbed by the simple process that is we called as a diffusion. त्याला कोणत्याही प्रकारची एनर्जीची आवश्यकता नाही किंवा कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी व्हिटल रोल आपल्याला पाहायला मिळणार नाही. सिंपल नॉन लिव्हिंग प्रोसेस आहे डिफ्युजन. सो दिस डिफ्युजन थ्रू द सेल मेम्ब्रेन इज मेनली बाय आयन सिलेक्टिव्ह प्रोटीन्स चॅनल अँड कॅरिड प्रोटीन्स. ओके, कशाच्या थ्रू होतं हे, आयन एक्सचेंज मेथड जशी की आहे याच्यामध्ये. जर आता आयन एक्सचेंज मेथडमध्ये काय बघा, द आयन ॲब्झॉर्ब ऑन द सरफेस ऑफ वॉल्स ऑर मेम्ब्रेन्स ऑफ रूट सेल दे मे बी एक्सचेंज विथ द आयन्स ऑफ सेम साईन फ्रॉम द एक्सटर्नल सोल्युशन. म्हणजे आयन्सचं एक्सचेंज होतं बघा, रूट सेलमध्ये असणारे काही आयन्स आणि आउटर सोल्युशनमध्ये असणारे आयन्स याचं एकमेकाचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याप्रमाणे एक्सचेंज झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसेल. जसं की सपोज ॲक्शन potassium of the external solutions, they may be exchanged with hydrogen ions adsorbed on the surface of root cell, and similarly anions may be exchanged with hydroxyl
or OH and two theories of ion exchange are as follows. मग दोन वेगळ्या थेरी काही त्या ठिकाणी प्रपोज केल्या आहेत. कशा प्रकारे या आयन्सचं एक्सचेंज झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे बघा, पोटॅशियम इज एक्सचेंज्ड बाय हायड्रोजन आयन, ओके, और हायड्रॉक्सिल आयन्स. पहिली थेरी ते मांडली कॉन्टॅक्ट एक्सचेंज थेरी. कॉन्टॅक्ट एक्सचेंज थेरी नावामध्येच बरंचसं बघा. अकॉर्डिंग टू दिस थेरी, the ions are absorbed on the surface of the root. Ions are absorbed on the surface of root cell, and the clay particles are not held tightly but oscillate within the small volume of space, and if the root and root clay particles are in close contact with each other, so the oscillation volume of ions absorbed on root surface may overlap the oscillation volume of ions adsorbed on clay particles. आता बघा थोडक्यात काय की आयन्स जे काय ॲब्झॉर्ब होणार आहेत किंवा ॲडझॉर्ब होणार आहेत रूट सरफेसवरती किंवा रूट सेलमध्ये, तर हे सगळं काही त्याच्या ऑसिलेशनवरती किंवा त्याच्या प्रॉपर्टीवरती डिपेंड आहे. सो वेअर दी आयन्स आर ॲडझॉर्ब ऑन क्ले पार्टिकल्स मे बी एक्सचेंज with the ions absorbed or root surface directly without first being dissolved in soil solution. म्हणजे बघा आता सॉईलमध्ये सोल्युबल असणारे जे काही मातीचे जे काही कण आहेत त्या मातीच्या कणामध्ये हे आयन्स आहेत किंवा मग त्याच्या सभोवताली आजूबाजूला हे आयन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील मिनरल्सचे, सॉल्ट त्याच्यामध्ये एक्सचेंज झालेलं आपल्याला याच्यामध्ये पहिल्यांदा पाहायला मिळतं. दुसरी थेरी असं सांगते की कार्बोनिक एक्सचेंज थेरी. काय होते यात, इथं पहिली फिगर दाखवली बघा, ए फिगर आहे, रूट्स दाखवलेलं आहे आणि क्ले मटेरियल दाखवले. क्ले म्हणजे काय, मातीचे खडे किंवा मातीचं जो काही पार्टिकल्स असतील आहे की नाही, कणाकणानं माती बनलेली आहे, त्यामध्ये या प्रकारचं आयन्स एक्सचेंज होते, हायड्रोजन आणि पोटॅशियम्स, बरोबर. आणि त्यामुळे मग पोटॅशियम आयन्स आतमध्ये रूटमध्ये ॲब्झॉर्ब होतात, त्यामधल्यात हायड्रोजन आयन्स त्या क्लेमध्ये डिझॉल्व होतात. And second theory is carbonic exchange theory. Carbon dioxide is responsible. So according to this theory, the carbon dioxide released during the respiration of root cell, है की नाही, सॉरी, ज्या वेळेला प्लांट मटेरियलमध्ये किंवा प्लांट रूटमध्ये ज्या वेळेला रेस्पिरेशन होणार आहे त्यावेळेला कार्बन डायऑक्साईड हा बाहेर सोडला जाईल, बरोबर. मग हा ज्या वेळेला रिलीज होतो त्यावेळेला दिस कार्बन डायऑक्साईड is combines with the water to forming the carbonic acid. हा कार्बन डायऑक्साईड काय होतो, वॉटरसोबत रिॲक्ट होतो आणि त्यापासून कार्बोनिक ॲसिड तयार होतं, दॅट इज H2CO2. कार्बोनिक ॲसिड डिसोसिएट्स इनटू हायड्रोजन आयन्स अँड हायड्रोक्लोरिक आयन्स, सो इन सॉइल सोल्युशन. देन these hydrogen ions they may be exchanged with cations adsorbed, and these hydrogen ions may be exchanged with cations adsorbed on clay particles. Cations thus released into soil solution from clay particle may adsorb on root cells in exchange of hydrogen or as a ion pair with bicarbonates, and soil solution plays important role in this theory. म्हणजे एकूणच या पूर्ण याच्यामध्ये जे काही सॉईलचं सोल्युशन आहे, सॉईलच्या सोल्युशनमध्ये जे काही क्ले पार्टिकल्स आहेत, क्ले पार्टिकलवरला चार्ज आणि रूट सेलवरला जो काही चार्ज आहे यावरती आपल्याला हे फ्लक्च्युएशन पाहायला मिळतं. म्हणजे काय त्या ठिकाणी होणार आहे, कार्बन डायऑक्साईड हा वॉटरसोबत रिॲक्ट होऊन कार्बोनिक ॲसिड त्या ठिकाणी तयार होईल. ही कार्बोनिक ॲसिडची रिॲक्शन आपल्याला क्ले पार्टिकलवरती झालेली पाहायला मिळेल. क्ले पार्टिकलमध्ये असणारे जे काही मग आयन्स आहेत किंवा मिनरल्स आहेत, दे विल गेट सेपरेट आउट and they will convert into another form, that is potassium hydrochloric acid, आणि त्या प्रमाणामध्ये किंवा त्या स्वरूपामध्ये पुन्हा रूटमध्ये ते पोटॅशियम आयन जे आहेत ते ॲब्झॉर्ब झालेले आपल्याला दिसतात. सो दॅट इज वी कॉल्ड द कार्बोनिक एक्सचेंज थेरी. कार्बन डायऑक्साईड, ओके. तिसरा फेनॉमेनॉन आहे डोनॅड इक्विलिब्रियम. आता साहजिकच आहे बघा, कुठलंही सोल्युशन असेल तर त्या सोल्युशनमध्ये इक्विलिब्रियम मेंटेन करण्याचा प्रयत्न हा नॅचरली केला जातो बाय द प्रोसेस ऑफ डिफ्युजन. इक्विलिब्रियम म्हणजे काय, समानता. म्हणजे जसं की तुम्हाला अधिक वेळा सांगितलं बघा, एखादा चेंबर असेल, एखादी रूम असेल, एखाद्या रूममध्ये एका साईडला तुम्ही अगरबत्ती लावली
तर त्या अगरबत्तीचा वास जो आहे तो पूर्णपणे एकसारखा त्या रूममध्ये आलेला आपल्याला दिसेल की एका कोपऱ्याला जास्त एका कोपऱ्याला कमी असं काही होणार नाही एक ठराविक कालावधीनंतर, बरोबर. किंवा मग एखादं आपण बीकरमध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये एका बाजूला साखरेचा तुकडा टाकला, मोठ्या खडी साखरेचा किंवा मिठाचा तुकडा टाकला, बरोबर, तो हळूहळू सगळा काही विरघळून डिझॉल्व होऊन एक सारखं सोल्युशन त्या याच्यामध्ये बीकरमध्ये तयार झालं आपल्याला पाहायला मिळतं. दॅट इज वी कॉल्ड ॲज द इक्विलिब्रियम. आणि मग अशा प्रकारचं इक्विलिब्रियम मेंटेन करण्याचा सुद्धा प्रयत्न या एक्सचेंज मेकॅनिझममध्ये झालेला आपल्याला दिसतो. अँड ऑन द बेस ऑफ दिस डोनॅड हे हॅज प्रपोज दिस थिअरी, डोनॅड इक्विलिब्रियम थिअरी. So that Donat equilibrium, they can explain the accumulation of anions against concentration gradient inside the cells without involving expenditure of the metabolic energy. So Donat equilibrium, they can explain the accumulation of anion against concentration gradient inside the cell without involving expenditure of the metabolic energy. Okay, then according to this theory there are certain pre-existing ion inside the cell which cannot diffuse outside through the membrane. Such ions are called as indiffusible or fixed ions, which may be in the form of changed carboxyl and amino groups of proteins or charged groups of other macromolecules in the cells. However, the membrane is permeable to both anions and cations of the outer solution. जसं की त्या फिगरमध्ये दाखवलं बघा. सुरुवातीला इनसाइड द रूट सेल आणि आउटसाइड द रूट सेल असं दाखवलं बघा. पोटॅशियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते बघा कसं आहे. आणि त्यानंतर मग सर्वच्या सर्व जे काही क्लोरीन आयन्स आहेत किंवा बरेचसे काही आयनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला एक्सचेंज मेकॅनिझम झालेलं पाहायला मिळतं. सो आयन्स आर इलेक्ट्रिकली बॅलन्स्ड बाय द एंट्री ऑफ कॅटायन्स, है ना. कॅटायन्स हे पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि अनायन्स हे निगेटिव्ह चार्ज आहेत. त्यामुळे त्याचं एक्सचेंज झालेलं पाहायला मिळतं आणि त्यानुसार आपल्याला इक्विलिब्रियम मेंटेन केलेला दिसेल. एकसारखा प्रमाणामध्ये एकसारखं कॉन्सन्ट्रेशन एकसारख्या प्रमाणात तयार झालेलं आपल्याला ॲटोमॅटिकली पाहायला मिळतं आणि त्यानुसार हा हे डोनॅड इक्विलिब्रियम मांडलेलं आपल्याला हे एक थिअरी मांडलेली पाहायला मिळते. डोनॅड इक्विलिब्रियममध्ये जनरली दी रेशन ऑफ दी कॅटायन्स कॉन्सन्ट्रेशन आउटसाइड टू द cations inside of cell equals to ratio of concentration of anions or potassium inside to outside. या इक्वेशननुसार आपल्याला ते दिसतं की दोन्हीमध्ये बॅलन्स झालेलं आपल्याला दिसेल. सो डिफ्युजन ऑफ an ion concentration will be less inside than outside because of equal number of ion pairs moving in and out of the cell, and these electric equilibrium, which is controlled by electrical as well as diffusing phenomenon, and hence it is called as डोनॅड इक्विलिब्रियम. ही जे काही इलेक्ट्रिकल इक्विलिब्रियम मेंटेन करण्याचा प्रयत्न जो काय केला जातो थ्रू दी इलेक्ट्रिकल ॲज वेल ॲज डिफ्युजिंग फेनॉमेनॉन. डिफ्युजन बी होते आणि इलेक्ट्रिकल म्हणजे काय ॲनायन कॅटायन पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज यामध्ये जे काही एक्सचेंज होईल त्यानुसार हा डोनॅड इक्विलिब्रियम आपल्याला पाहायला मिळेल. आणि मग ज्यावेळेला डोनॅड इक्विलिब्रियम असेल त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉझिटिव्ह आयन इनसाइड डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉझिटिव्ह आयन्स आउटसाइड इट इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ निगेटिव्ह आयन्स आउटसाइड आणि इनसाइड. म्हणजे आउटसाइड इनसाइड आपल्याला हे एकसारखं बॅलन्समध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. अँड देअरफोर these donut equilibrium result in accumulation within the cell of anions in much greater concentration than that of the external medium, and this equilibrium may result in concentration inside is higher than that of the outside. The accumulation and absorption of mineralizings by roots has been concentration gradient without metabolic energy. कोणत्याही प्रकारच्या मेटाबॉलिक एनर्जीचा वापर न करता या ठिकाणी
जसं की झिंक नावाचा जो काही मिनरल आहे त्याचं एक्सचेंज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं किंवा त्याचं ॲक्युमुलेशन प्लांटमध्ये होतं रूटच्या थ्रू. असे बरेचसे काही काही वेगळ्या प्रकारचे मिनरल्स आहेत. मग झिंक असेल सॉरी पोटॅशियम असेल, सल्फर असेल, आहे की नाही, त्यानंतर मॅंगनीज असेल, हे जे काही मॅक्रो मॉलिक्युल्स जे आहेत पर्टिक्युलरली हे या प्रमाणामध्ये ॲब्झॉर्ब झालेले आपल्याला प्लांटमध्ये दिसतील. बघा इतकं बारकाईनं फिजिओलॉजिकल रोल आपल्याला ह्या मिनरल ॲब्झॉर्प्शनचा पाहायला मिळतो. ओके, अजून एक थेरी आहे दॅट इज ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन विच इज मोस्ट रिस्पॉन्सिबल फॉर मिनरल ॲब्झॉर्प्शन, बट दिस थेरी विल बी डिस्कस इन नेक्स्ट टुमारोज लेक्चर. ओके.